नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्वाच्या पदाची माहिती घेणार आहोत. त्या पदाचं नाव आहे राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक. आता लक्षात ठेवायचं, म्हणजेच त्याला आता ही मराठीमध्ये इतकं पटकन समजत नाही, त्याला आपण थोडक्यात म्हणतो इंग्रजीमध्ये, ते म्हणजे एक्साइज सब इन्स्पेक्टर. आता आयोगानं दुय्यम निरीक्षकच्या ऐवजी काही महिन्यापूर्वी GR काढला होता, प्रसिद्धीपत्रक काढलं होतं की दुय्यम निरीक्षकच्या ऐवजी याला म्हणायचं सध्या तर महत्वाचं म्हणजे उपनिरीक्षक. म्हणजे आता राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक असं आपल्याला म्हणावं लागेल. पण एक्साइज म्हणलं, एक्साइज SI म्हणलं की पटकन समजून जातं, एक्साइज डिपार्टमेंट मधला सब इन्स्पेक्टर. आता किती पगार आहे, पात्रता काय लागते, वेतन कसं असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल वेतन पात्रता काय, वेतन पगार काय असतो, किंवा परीक्षा कोणती द्यावी लागते. सध्या याच्यामध्ये आता 2026 ची जी आपली सध्या ऍड पडलेली आहे बघा, जी गट क संयुक्त पूर्व परीक्षेची ऍड पडलेली आहे, तर त्यामध्ये जागा आहेत का, जर जागा नसतील तर आगामी काळामध्ये वाढणार आहेत का, अशा एक एक गोष्टींचं आपण सविस्तर विश्लेषण करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जेव्हा कुठल्याही पदाची तयारी करत असता, संवर्गाची तयारी करत असता, तुम्हाला त्या पदाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी नॉर्मली अप्लाय करतात, प्रिफरन्स देत नाहीत, सिलेक्शन झाल्यावर मग रिझाईन करतात आणि पुन्हा दुसऱ्या परीक्षेची तयारी करतात. म्हणून प्रत्येक पदाविषयी माहिती असणं गरजेचं आहे. आपण सविस्तर बघायची आहे. यामध्ये प्रमोशन कसं असतं, ट्रान्सफर कुठं होतात, किंवा अजून काय महत्वाच्या गोष्टी वाटतात ते आपण सविस्तर करूया. मित्रांनो, चला सुरुवात करायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे 2026च्या आता या परीक्षेसाठी जाहिरात तुमची एक्साइजचं सध्या त्याच्यामध्ये संवर्ग नाहीये. जो राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक आहे, उपनिरीक्षक आहे, त्याचं कोणते पद ऍड झालेलं नाहीये. पण काही महिन्यानंतर आयोगाने सांगितल्याप्रमाणे की जेव्हा पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत ऍड होऊ शकतात का, त्याचं आपण थोडक्यात बघूया. चला सुरुवात करायची आहे आता. तर त्याचबरोबर जी आपली महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर आपली बॅच सुरू आहे, लक्षात ठेवायचं एकलव्य बॅच. जे विद्यार्थी सध्या गट क चा अभ्यास करत आहेत किंवा आगामी काळामध्ये जे पुढं गट ब ची मुख्य देणार आहेत, त्यांच्यासाठी आपण एकलव्य बॅच ही दर्जेदार बॅच केलेली आहे. पूर्व आणि मुख्य तुम्हाला दोन्ही स्वरूपाने तयारी करून घेतली जाईल. सध्या रेकॉर्डेड लाईव्ह दोन्ही लेक्चर चालू आहेत, लेक्चर्स पाहू शकता. यामध्ये आपण सविस्तर गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. व्यवस्थित यशस्वी मार्गदर्शक आहेत, त्यांचा तुम्ही अनुभव तुमच्या दररोजच्या अभ्यासामध्ये असेल, किंवा दररोज कसा अभ्यास करायचा, काय करायला लागतं, कोणती पुस्तकं, किंवा तुमचा जो काही घटक आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्येक मार्गदर्शन करणार आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या चाललेली मोठी गाजलेली बॅच आहे. त्याचबरोबर सध्या ऑफर फी मध्ये आहे. त्यामुळे कुठलीही तुम्हाला शंका असल्यास या नंबरला संपर्क साधा. हा आपला महाराष्ट्र अकॅडमीचा नंबर आहे. त्या नंबरला संपर्क साधून बॅच बद्दल माहिती घेऊ शकता, किंवा तुम्ही स्वतःच अजून काही त्याच्यामध्ये डाऊट विचारू शकता. चला सुरुवात करूया. तर ही जी आपली बॅच ही आहे महत्वाची, जी आपलं सध्या एक्साइज PSI नावाचं पद आहे, एक्साइज SI नावाचं पद आहे. तर या पदासाठी सध्या पात्रता काय आहे लक्षात ठेवायचं. कोणत्याही म्हणजे होतंय काय, कधी कधी फॉर्म निघतात आणि फॉर्म निघल्यावर आपल्याला माहिती नसते की आपण त्याच्यामध्ये पात्र आहे की नाही, म्हणजे आपण एलिजिबल आहे की नाही. आता लक्षात ठेवा, हे जे तुमचं एक्साइज SIचं पद आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला पाहायला गेलं तर पात्रता काय असणार आहे सांगा मला. पात्रता आयोगानं काय सध्या काय सांगितलेलं आहे आताच्या जाहिरातीमध्ये 1 ऑक्टोबर 2026 असं घेतलेलं आहे. पण ते ज्या त्यावेळी जाहिरातीचं ते लक्षात ठेवायचं. प्रत्येक वर्षी जाहिरातीचा त्याला आपण काय म्हणतो, वय गणण्याचा वेगवेगळा दिनांक असतो किंवा तारीख वेगळी असते. आता पात्रतेमध्ये वयोमर्यादा सगळ्यात महत्वाची, म्हणजे वयाची अट काय आहे, वयाची पात्रता काय आहे, तर कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. बघा लक्ष द्या, काही पदांना 19 वर्ष आहे किमान, काही पदांना 18 आहे. त्यात आता एक्साइजच्या या पदाला 18 लक्षात ठेवायचं. पण कमाल म्हणजे जास्तीत जास्त किती आहे, तर अमागास म्हणजे कोणत्याही प्रकारचं आरक्षण क्लेम न करणारे त्यांच्यासाठी 38 आहे. आणि जे मागासवर्गीय आहेत, जे जातीचं आरक्षण घेतात वगैरे, किंवा अनाथ असतील, किंवा अधुग म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असतील, त्यांना 43 आहे. ठीक आहे. दुसरी कॅटेगरी आहे कमालमध्ये जे खेळाडू उमेदवार आहेत, लक्षात ठेवायचं, ज्यांच्याकडं आपण त्याला काय म्हणतो की क्रीडा प्रमाणपत्र आहे, ज्यांनी उत्तुंग कामगिरी केलेली आहे, अशा विशेष खेळाडूंना 43 मॅक्सिमम वय आहे. माजी सैनिक असतील 43 प्लस सेवा प्लस 3 वर्ष आहे, लक्षात ठेवायचं. आता महत्वाचं बघा, तर दिव्यांग व्यक्तींना यासाठी कुठलीही पात्रता नाही. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे, दिव्यांग व्यक्ती यामध्ये पात्र नाहीत, अपात्र आहेत. त्याचं कारण असं आहे, कारण ही जवळपास फील्ड वर्कची पोस्ट आहे. तुम्हाला वर्दी घालावी लागेल, फील्डला जावं लागेल, आणि बऱ्याच ठिकाणी मग लक्षात ठेवायचं की जे काय त्यांनी क्रायटेरिया दिलेले आहेत, शारीरिक पात्रता महत्वाची आहे, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती बसत नसतात. तर मग त्यामुळं दिव्यांग व्यक्तीने या ठिकाणी अप्लाय करायची गरज नाहीये. गट क मध्ये मात्र लिपिक आणि कर सहाय्यक नावाचं पद असेल, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती येऊ शकतात, किंवा अजून कुठलं पद असेल ते सुद्धा येऊ शकतात. पण हे मात्र फील्ड जॉब आहे.
इथं तुम्हाला थोडा पोलिसी जॉब त्याला आपण म्हणतो, तर लक्षात ठेवा इथे थोडंसं अपात्र केलेलं आहे. आलं लक्षात? वयाची अट क्लिअर झाली. आता शैक्षणिक अर्हता काय आहे, म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे. तर आता जे एक्साईजचं पद आहे आपल्याकडं सब इन्स्पेक्टरचं, तर त्यासाठी आयोगानं सांगितल्याप्रमाणे पदवी पूर्ण पाहिजे, म्हणजे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे. आता इथं थोडा घोळ करायचं नाही. आयोगानं बेसिक सांगितलेलं आहे, कुठलंही घ्या. म्हणजेच काय, तुमची पदवी पूर्ण पाहिजे. म्हणजेच काय, तर BA, BSc, BCom, BE किंवा BTech, म्हणजेच तुम्ही कुठलंही ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्हाला एक्साईजचा फॉर्म भरता येतो. काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे, इथं कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाहीये. कुठलाही ग्रॅज्युएट झालेला व्यक्ती फॉर्म भरू शकतो. आता आयोगाचा अजून त्याच्यामध्ये खाली तुम्ही वाचू शकता, म्हणजे पदवी पूर्ण झालेले व्यक्ती सुद्धा भरू शकतात. त्याचबरोबर जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत, जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत, पण आयोगानं अट सांगितलेली असते, शेवटच्या वर्षाला आहे अप्लाय करू शकतो, अपियर करू शकतो, फॉर्म भरू शकतो. पण आयोगाचं काय म्हणणं आहे, जेव्हा याची मुख्य परीक्षा असेल, पूर्वपरीक्षा झाली, मुख्य परीक्षा असणार. मग जेव्हा मुख्य परीक्षा असेल तर जो विद्यार्थी पूर्वपरीक्षा क्लिअर करतो, मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना त्याच्याकडे पदवीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. कारण का, पदवीचं प्रमाणपत्र अपलोड करायला लागतं, त्याची तारीख टाकावी लागते, त्याचा प्रमाणपत्राचा क्रमांक टाकावा लागतो, आणि मग हे लक्षात ठेवायचं. म्हणजे शेवटच्या वर्षाला बसू शकतात शेवटच्या वर्षी असलेले, पण मुख्य परीक्षेच्या दिनांकावेळी जे काही शेवटची तारीख असते मुख्य परीक्षा फॉर्म भरायला, तुम्हाला त्या वेळेपर्यंत तुमच्याकडे याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. म्हणून हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आयोगानं दोघांना, म्हणजे पदवी पूर्ण झालेल्यांना आणि शेवटच्या वर्षाला जे पदवीला आहेत त्यांना इथं आपल्याचा चान्स दिलेला आहे. आता कोण कोण येणार नाही, डोक्यात अजिबात क्लिअर करायचं, नेहमी लक्षात ठेवा. बऱ्यापैकी एमपीसीचे पद आहेत ती शक्यतो पदवीसाठी असतात. कुठंतरी एखादं सोडलं. आता गट कचे संवर्ग पाहिले असतील, यामध्ये उद्योग निरीक्षकाला, आता हा एक्साईजचा म्हणजे सब इन्स्पेक्टर, म्हणजे त्याला आपण काय उपनिरीक्षकाला, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाला, पुन्हा त्याच्यानंतर कर सहाय्यकाला, लिपिकाला, तांत्रिक सहाय्यकाला. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय, हे जे 4-5 पद आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांना पदवी लागेल, पण कुठं ना कुठेतरी तांत्रिक पदवी सुद्धा लागते, कुठं ना कुठेतरी टायपिंगचं लागतं. म्हणजे हे जे पद आहेत त्यांना काही काही वेगळ्या अटी असणार आहेत. याला अट काय आहे, पदवी पूर्ण पाहिजे, शेवटच्या वर्षाचे बसू शकतात पदवीचे असतील तर. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची कोणती आहे, तर 12वी पास चालणार नाहीत, डिप्लोमावाले चालणार नाहीत. त्यामुळं असल्या शंका निर्माण होता कामा नये. पदवी पूर्ण पाहिजे. मग 10वी असेल, बघा 10वी केली असेल ठीक आहे, 10वी नंतर 12वी केली असेल मग पुन्हा पदवी असा क्रम असतो, किंवा 10वी नंतर डिप्लोमा केला असेल, डिप्लोमा नंतर डिग्री केली असेल तरी पण चालतं, काही प्रॉब्लेम नाही. पण पदवी पूर्ण पाहिजे किंवा पदवी शेवटच्या वर्षाला पण चालतात. लक्षात? क्लिअर? शैक्षणिक अर्हता ओके. त्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक, कारण तुमची पोस्टिंग महाराष्ट्रामध्ये होणार आहे. शेवटच्या वर्षाचे उमेदवार पूर्व परीक्षेस पात्र, पण मुख्यसाठी अर्ज करेपर्यंत अंतिम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. अंतिम म्हणजे काय, तुमची डिग्रीची शेवटची परीक्षा असते बघा शेवटच्या वर्षाची, ती पूर्ण उत्तीर्ण पाहिजे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो आहे शारीरिक पात्रता. आता बघा लक्षात ठेवायचं, पात्रता या 3 प्रकारच्या आहेत. एक मी वयाची अट पकडली, वयोमर्यादा, आपण त्याला वयाच्या पात्रतेमध्ये घेऊया. दुसरा आहे शैक्षणिक पात्रता काय आहे, शिक्षण काय झालेलं पाहिजे. तिसरी पात्रता आहे ती म्हणजे शारीरिक पात्रता, म्हणजे यांना युनिफॉर्मचा जॉब आहे, म्हणजे प्रॉपरली फॉर एक्झाम्पल स्टार आहेत, खाकी वर्दी आहे. आता याला सुद्धा तेच आहे, लक्षात ठेवायचं. जवळपास पोलीस डिपार्टमेंटचा जो पोशाख आहे तसाच जवळपास खाकी वर्दीचा यांना सुद्धा पोशाख असतो. फक्त काही नामांकन आहे, त्याला आपण काय म्हणतो, काही ठिकाणी स्टार थोडेसे हे असणार आहेत, बरं थोडासा टोपीचा हे वेगळा असणार आहे. आणि लक्षात ठेवा ही राज्य उत्पादन शुल्क सेवा आहे. राज्य उत्पादन शुल्क सेवा म्हणजे RAUSE. आणि महाराष्ट्र पोलीस कसं असतं, महाराष्ट्र पोलीस सेवा म्हणजे MPOSE. हा थोडासा फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे. बाकी सगळं बऱ्यापैकी रँक वगैरे, थोडं रँक पण इकडे वेगळे आहेत, वेगळे म्हणण्यापेक्षा थोडं त्याच्या आपण काही गोष्टी बघूया की प्रमोशनच्या वेळी आपण त्याचा अभ्यास करूया. आता शारीरिक पात्रतेमध्ये बघा तुमच्या शरीराची किती पात्रता आहे, तुमचं उंची किती आहे. आता इथं वजनाचं वगैरे कुठे दिलेलं आहे का, त्यामुळे वजनाचं टेन्शन घ्यायचं गरज नाही. फक्त आयोगाने सांगितल्याप्रमाणे. आता काही लोक विचारू शकतात की सर तुम्ही हे कुठनं काढलं, तुम्ही स्वतः टाईप करून आणले का. अजिबात नाही. यापूर्वी लक्षात ठेवायचं, आयोगानं 2021 आपण पकडलं तर 2021, 2022, 2023, 2025 ला सुद्धा आयोगानं एक्साईज साठी परीक्षा घेतलेली आहे. आता माझ्याकडे सगळे मी डिटेलमध्ये काढलेलं आहे बघा. ओके, इथे मी सगळी लिस्ट काढलेली आहे की आयोगानं कुठल्या वर्षी एक्साईजच्या किती पदांसाठी जाहिरात घेतलेली आहे. आपण ते सुद्धा बघायचंय. पहिल्यांदा हे बघूया.
आता यापूर्वी ज्या आयोगाने जाहिराती काढल्या होत्या 2025 ची जाहिरात काढली होती बघा. सुरुवातीला 2025 च्या जाहिरातीमध्ये कुठल्या प्रकारचं एक्साईजचं पद नव्हतं. नंतर ते पद वाढलं आणि 125 जागांसाठी एक्साईज भरती निघली. आता आपण थोडक्यात बघूया की दुय्यम निरीक्षक, दुय्यम म्हणजेच कोण लक्षात ठेवायचं, दुय्यम म्हणजे सब इन्स्पेक्टर. ओके, निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर लक्षात ठेवा. तर दुय्यम निरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणाऱ्या उमेदवाराकडे उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत, म्हणजे तुमच्याकडं शैक्षणिक पात्रतेसोबत, हे सुद्धा महत्वाचं, क्लिअर असणं गरजेचं आहे, किमान शारीरिक पात्रता अर्हता असणं आवश्यक आहे. काय सांगितलंय, पुरुषांची उंची किती पाहिजे, म्हणजे मुलांची उंची किती पाहिजे, किमान 165 सेंटीमीटर ही अनवाणी आहे. कमीत कमी म्हणजे कमीत कमी 165 चालेल आणि जास्त काही लिमिट नाहीये, कमीत कमी लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर छाती लक्षात ठेवायची, किमान 79 सेंटीमीटर आणि फुगवून त्यापेक्षा 5 सेंटीमीटर जास्त. ओके, किमान म्हणजे कमीत कमी 79 जास्त चालेल, पण छाती कमीत कमी आणि जास्तीत जास्त मध्ये कमीत कमी 5चं अंतर पाहिजे बघा, 5 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त. महिलांसाठी काय आहे, उंची 155 सेंटीमीटर, अनवाणी कमीत कमी असेल, म्हणजे 155च्या खाली मुलींना अप्लाय करता येणार नाही, त्यांना नॉट एलिजिबल दाखवणार. म्हणून तुम्ही प्रोफाईल पण व्यवस्थित करत चला. प्रोफाईल भरत असताना तुम्हाला तुमची शारीरिक पात्रता व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. उंची किती आहे, वजन किती आहे, ज्या काही गोष्टी आहेत. वजन मुलींसाठी किमान 50 किलोग्रॅम लक्षात ठेवायचं, म्हणजे मुलांसाठी, पुरुषांसाठी वजनाची अट नाही, महिलांसाठी मात्र वजनाची अट दिलेली आहे. ठीक आहे. आता मला एक गोष्ट इथे सांगायची आहे की आयोगानं यासाठी, म्हणजे यापूर्वी कधी परीक्षा घेतली होती का, तर हो, आयोगानं जर मी 2021 चा डेटा पाहिला, 21 पासूनचा, तर माझ्याकडे 4 वर्षाचा डेटा अवेलेबल आहे. बघा, आयोगाने यापूर्वी 2021 संयुक्त गट क मध्ये या पदासाठी या टोटल 114 पदची जाहिरात काढली होती. कुठलं, हे एक्साईज SI वालं, म्हणजे ज्यात आता आपण बघतोय ते 114 पद. 2022च्या जाहिरातीमध्ये आयोगाने यासाठी 9 पदांची जाहिरात काढली होती. 2023च्या ऍड मध्ये, जाहिरातीमध्ये गट क च्या पुन्हा आयोगानं 6 पदांची जाहिरात काढली होती. 2024च्या जाहिरातीमध्ये आयोगानं कुठली यासाठी पदांची जाहिरात काढलेली नाही. मग हे पण लक्षात ठेवायचं, प्रत्येक वेळी त्या संवर्गाच्या जागा असतील असं नाही, नंतर सुद्धा संवर्ग किंवा जागा वाढू शकतात, हे लक्षात ठेवा. आणि आता 2025 जी परवाच त्याची मुख्य परीक्षा झाली बघा गट क ची, तर सुरुवातीला याच्या जागा नव्हत्या, पण त्यानंतर आयोगाने प्रसिद्धीपत्र काढलं आणि 125 जागांसाठी, नवीन जागांसाठी निर्मिती केलेली आहे. म्हणजे 125 जागांसाठी त्यांनी ऍड काढली. कुठं, गट क च्या 25 मध्ये. आता जी सध्या 2026 ची ऍड पडलेली आहे, त्यामध्ये सुद्धा एक्साईज साठी कुठल्याही प्रकारचं पद दिलेलं नाहीये. याबद्दल तुम्हाला मी सविस्तर शेवटी सांगेन. सध्या काय हालचाली आहेत ती तुम्हाला मी क्लिअरली सांगेन की बाबा चला, इतक्या पदाची ऍड येऊ शकते. ठीक आहे, आपण त्याच्यावर नंतर बोलूया. पण बघा, तुम्ही दरवर्षी पाहायला गेलं तर पद थोडीशी तर आहेत, ठीक आहे, इथे एकदमच कमी आहेत, इथे नाहीच आहेत, पुन्हा 125 आलेत. मग असा काय ट्रेंड आहे का की बाबा प्रत्येक वर्षी ऍड पडते? नाही, प्रत्येक वर्षी ऍड पडू शकते किंवा पडणार पण नाही, किंवा नंतर पद ऍड पण होऊ शकतात. आणि जरी ऍड पडली तरी कमी पण असतात, कधी कधी कमी पण पद असतात. आपण 2 वर्ष पाहिलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, क्लिअरली लक्षात ठेवा की या पदासाठी कधी कधी ऍड पडलेली आहे. आता जो आपल्या आवडीचा विषय असतो तो लक्षात ठेवायचा. आयोगाने सांगितल्याप्रमाणे ही गट क मधली, म्हणजे अराजपात्रित गट क मधली पोस्ट आहे, आणि यासाठी आयोगाने सांगितलेलं आहे त्यांच्या जाहिरातीमध्ये की S12 स्केल आहे. मग आता S12 स्केल असेल तर मग हातामध्ये पगार किती येतो, तर लक्षात ठेवायचं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे क्लिअरली माहिती नसतं. आपण यापूर्वीचे सुद्धा लेक्चर घेतलेले आहेत, ते सुद्धा पाहू शकता. पदाबद्दल माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे आपण अप्लाय करताना आपण वेगळ्या फ्लो मध्ये असतो. ठीक आहे, म्हणजे असं वाटतं की चला मी महाराष्ट्रामध्ये कुठे काम करायला तयार आहे, पण कधी कधी असं असतं की यार नाही, त्याच्यानंतर फॅमिली प्रेशर, काही वैयक्तिक गोष्टी असतात, किंवा अजून दुसऱ्या परीक्षेची तयारी करायची असते. मग अशा वेळी वाटते की यार मी उगाच जॉब घेतला. म्हणून तुम्हाला एक एक गोष्ट मी क्लिअर करून सांगतोय. आता यामध्ये जी आपली सध्या पोस्ट आहे ती आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, हे विभागाचं नाव आहे, लक्षात ठेवायचं. किती स्केल आहे, S12 स्केल आहे, म्हणजे 32,000 ते 1,16,000 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते. मग त्याच्यामध्ये काय असतं, युनिफॉर्मचं असेल, रेंटल असेल, डिअरनेस म्हणजे महागाई भत्ता असेल, किंवा अजून कुठले भत्ते, असे सगळे भत्ते धरून लक्षात ठेवायचं जी इन हँड सॅलरी येते जवळपास S12 स्केलला या पदामध्ये, तर ती नाही जरी म्हणलं तरी 50 ते 55,000च्या आसपास असते.
लक्षात ठेवायचं. ओके, इन हँड म्हणण्यापेक्षा मी असं म्हणतो ही ओव्हरऑल सॅलरी आहे. याच्यामध्ये काही कटिंग होऊ शकतात. इन हँड 42 ते 85 होऊ शकते. आता लक्षात ठेवा या पदाला क्रेज असण्याची कारण काय आहेत. सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट म्हणजे फील्ड वर्क करता येतं. तुम्ही नेहमी पाहता की बाबा फॉर एक्झाम्पल आता बऱ्याच वेळा आपण पिक्चर सुद्धा पाहत असतो. ज्याला ज्याला वर्दी आहे तो IPS असेल, तो महाराष्ट्र पोलीसमध्ये DYSP असेल किंवा मग एक्साईज मधला कमिशनर असेल, एक्साईज मधला सुप्रिटेंडेंट असेल. जेव्हा ही लोक फील्डवर जातात तेव्हा त्यांचा थोडासा एक आपल्यावर इम्पॅक्ट पडतो. ठीक आहे, की चला वर्दीवाला माणूस आहे, त्यात थोडीशी पर्सनॅलिटी असेल, बिल्डअप चांगला असेल, त्याला वर्दी अजून शोभून दिसते. थोडा हायटेड वगैरे असेल अजून चांगला दिसतो. मग कॅप आहे, स्टार आहे, चांगली पदवी आहे, फील्डवर्कची आवड असेल त्यांना सुद्धा चांगला आहे. कायद्यांचं ज्यांचं नॉलेज चांगलं आहे, ज्यांना कायदे वाचायला आवडतात. आता हे डिपार्टमेंटच वेगळं आहे. तुम्हाला मी सांगेन याच्यामध्ये कार्य अधिकार काय असतात. म्हणजे प्रत्येक एक्साईज जो SI असेल, सब इन्स्पेक्टर असेल, त्याचं काम काय असतं आपण सविस्तर बघायचं आहे. मग ज्याला आवड याची आहे, पदवी थोडंसं आपण काय म्हणतो युनिफॉर्मची आवड आहे, थोडं त्याला आपण त्याच्यानंतर त्याला काय म्हणता येईल दक्षता, म्हणजे लोकांपर्यंत काही अवेअरनेस करायचं आहे, काही कॅम्पेनिंग करायचं आहे, फील्डवर करायची आवड आहे, तर असं किंवा कायद्याचा अभ्यास करायची आवड आहे, अशा लोकांना ही पद एकदम चांगलं आहे. लक्षात ठेवायचं. मग हे महत्वाचं आहे. आता डिपार्टमेंटला जरी एवढा तुम्हाला दिसतो एवढा पगार हा कमी वाटत असेल तरी लक्षात ठेवायचं हा पगार म्हणजे बाकीच्या फॅसिलिटी तर आहेतच. तुम्हाला काय वेगळा कुठला खर्च करून चालत नाही किंवा वेगळं काय करायची गरज नाही. पण लक्षात ठेवायचं बऱ्याचशा एक्साईज डिपार्टमेंटला जेव्हा रेड मारली जाते तर कधी कधी मोठ्या रेडमध्ये सुद्धा तुम्हाला त्यातले काही इन्सेंटिव्ह मिळत जातात. आता बऱ्यापैकी UPSC लेवलला सुद्धा परीक्षेत बघा, UPSC परीक्षा आहे त्यामध्ये IRS नावाचं पद आहे, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस म्हणजे भारतीय महसूल सेवा, ज्यामध्ये असिस्टंट कमिशनर नावाचं एक तुम्हाला पद मिळतं IRS मध्ये. तर जेव्हा ती लोक रेड मारत असतात, फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स पद वेगळं आणि पुन्हा हे कस्टम एक्साईज वेगळं, तर इन्कम टॅक्स मधले जे अधिकारी आहेत असिस्टंट कमिशनर IRS मधले जेव्हा ते रेड मारतात तेव्हा काही वर्षांनंतर जर समजा मोठी रेड असेल त्यांना इन्सेंटिव्ह सुद्धा मिळाला जातो. मग या पदाला सुद्धा बऱ्याचशे इन्सेंटिव्ह मिळत असतात, बरेचसे भत्ते सुद्धा आहेत आणि सगळे भत्ते मिळून म्हणजे तुमचं पोस्टिंग ज्या ठिकाणी आहे तुम्हाला तिथला रेंटल अलाउन्स असेल, डिअरनेस अलाउन्स असेल, अशा सगळ्या गोष्टी धरून पगार चांगला जातो. 50-55 हजारचा पगार जो काही गव्हर्नमेंटचा आहे तो काही इतका कमी नाही हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं हा सुद्धा लक्षात ठेवा. इथं आपल्या जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे S12 स्केल असणार आहे. क्लिअर. आता आपण पुढे बघूया अजून काय काय महत्वाचं आहे. तर यासाठी परीक्षा योजना काही आहे. म्हणजे तुम्हाला आता कळालं की सर ठीक आहे आता आम्हाला एवढं कळालं की बाबा या पदासाठी एवढा पगार आहे, याची शारीरिक अर्हता एवढी आहे, शैक्षणिक पात्रता एवढी आहे, हे सगळं कळालं. आता लक्षात ठेवा यासाठी आयोगानं याच्या पूर्वी सुद्धा जेव्हा जाहिराती निघल्या होत्या त्यात सांगितलं होतं की परीक्षा योजना कशी असेल. परीक्षा योजनेमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, तर 2 प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. एक परीक्षा असेल पूर्व आणि एक परीक्षा असेल मुख्य, हे लक्षात ठेवायचं. व परीक्षा योजना म्हणजे काय, तर पूर्व परीक्षा असते ज्यामध्ये एक पेपर असतो, 100 प्रश्न असतात, 100 गुण असतात आणि 1 तास वेळ असतो. ठीक आहे. त्यानंतर मुख्यला सुद्धा 2 पेपर असतात, 2 पेपर दोन्ही सत्र वेगळे असतात. हा सकाळच्या सत्रामध्ये होतो, हा दुपार सत्रामध्ये होतो. यासाठी सुद्धा 100 प्रश्न आहेत पण 200 गुण आहेत. तुम्हाला पुन्हा पुढे सांगेन. पुन्हा यासाठी 100 प्रश्न 200 गुण आणि झाले किती टोटल, हे एकूण किती झाले 400 गुण. म्हणजे मुख्य परीक्षा असते ती 400 गुणांची असते. याचा अर्थ काय परीक्षा योजनेमध्ये की याबरोबर ज्या गट क इतर सेवा आहेत, कर सहाय्यक असेल, लिपिक असेल, तांत्रिक सहाय्यक असेल, उद्योग निरीक्षक असेल किंवा हे दुय्यम निरीक्षक नावाचं पद आहे याच्यामध्ये एक्साईज मधलं, तर या सगळ्यांसाठी एकच पूर्व परीक्षा असते. ठीक आहे. ज्यांचं पूर्व परीक्षेमध्ये सिलेक्शन होईल, जे पूर्व परीक्षेचा कट ऑफ क्लिअर करतील त्यांना मुख्यसाठी ते पात्र झाले. म्हणजे काय, ते सगळे विद्यार्थी ज्यांनी कट ऑफ क्लिअर केलेला आहे ते मुख्यला जाऊन बसणार, ते मुख्यचा पेपर देणार. हे लक्षात ठेवायचं. मुख्यचा पेपर दिल्यावर तुमची एक लिस्ट लागणार आहे, जनरल मेरिट लिस्ट, आणि मग तुम्हाला ते जर तुम्ही तो कट ऑफ क्लिअर केला, आता मुख्यला गेल्यावर प्रत्येक पदाचा कट ऑफ वेगवेगळा लागणार. म्हणजे कर सहाय्यकाचा वेगळा. तुम्ही पूर्व परीक्षा एकच दिली ना सगळ्यांची, या सगळ्या पदांसाठी. मुख्य परीक्षा मात्र एकच असते, पण जर एमव्हीआय सोडलं मुख्य परीक्षा एकच आहे, पण त्यासाठी मात्र कट ऑफ वेगवेगळे लागतात. लिपिक वेगळा, कर सहाय्यक वेगळा, तांत्रिक सहाय्यक वेगळा, असे, कारण जागेच्या अनुसार तो कट ऑफ लागणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं का. तर परीक्षा लक्षात ठेवा. आता ही पूर्व परीक्षा आहे, आपण सविस्तर बघूया. पूर्व परीक्षेमध्ये जो तुम्हाला मी एक पेपर सांगितला त्याचे 100 प्रश्न असतात आणि जवळपास म्हणण्यापेक्षा 100 गुण असतात आणि 60 मिनिटं वेळ असतो. ओके, बरोबर.
आता जी आयोगानं गट कची ऍड टाकलेली आहे त्यामध्ये आयोगानं सांगितलेलं आहे की आम्ही पूर्वपरीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेणार. त्याबद्दल सध्या वादग्रस्त मुद्दे चालू आहेत. ऑनलाईन की ऑफलाईन सगळ्या जणांनाच वाटते, इव्हन मला पण वाटते. मी सुद्धा बऱ्याचशा 7 ते 8 परीक्षा ऑनलाईन दिल्या असतील, पण नॉर्मलायझेशनचा मी सुद्धा शिकारी झालेलो आहे, मी सुद्धा बळी पडलेलो आहे. मला सुद्धा वाटते की ऑफलाईन स्वरूपात एमपीएससी परीक्षा घेऊ शकते, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आता मात्र आपण पकडलं तर आयोगानं सांगितल्याप्रमाणे या परीक्षा ऑफलाईन स्वरूपात व्हायला पाहिजेत, पण आयोगानं ऑनलाईन सांगितलेल्या आहेत, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर ही जी परीक्षा आहे याला 100 प्रश्न असतात पूर्व परीक्षेला. आता निगेटिव्ह मार्किंग असतं का? हो, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार, लक्षात ठेवायचं. 1/4 त्याला आपण म्हणतो, 1/4 निगेटिव्ह मार्किंग. पण हे जे 100 प्रश्न आहेत, आता हे जे 100 प्रश्न आहेत, तर 100 प्रश्न पूर्णपणे 8 विषयामध्ये विभागलेले आहेत. म्हणजे आपल्याला हे माहिती पाहिजे की ते 8 विषय कोणते आहेत. मग पूर्व परीक्षेमध्ये जे आपल्या विषयाचे कुठले कुठले असतात सांगा मला. तर पहिला विषय समजा इतिहास आहे, तर पूर्व परीक्षेला आपला 10 प्रश्न असणार आहे. आपण पहिला जीएस बघूया. भूगोल असेल तर भूगोलसाठी आपल्याला पुन्हा 10 प्रश्न असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यशास्त्र असेल त्याला 15 प्रश्न असतात, आणि जो अर्थशास्त्र आहे त्याला सुद्धा 15 प्रश्न आहेत. म्हणजे हे जवळपास बघा टोटल झाले 15 15 30 आणि हे टोटल झाले 50. म्हणजे 50 प्रश्न तुमचे आहेत ते तुमच्या जीएस लाच गेलेले आहेत. याचा अर्थ काय, तुम्ही या ठिकाणी सुद्धा वेटेज पाहू शकता. हे क्लिअरली वेटेज आलं का लक्षात तुमच्या? हे 50 प्रश्न झाले. आता राहिलेले 50 कुठले, तर लक्षात ठेवायचा पूर्व परीक्षेला जो आपला सगळ्यात महत्वाचा घटक आहे, विद्यार्थ्यांना अवघड असा वाटणारा तो विज्ञान, याला 15 प्रश्न आहेत. त्यानंतर चालू घडामोडी याला सुद्धा 15 प्रश्न आहेत. आणि जो मोठा विषय आहे गणित बुद्धिमत्ता, या 2 विषयांना मिळून 20 प्रश्न आहेत. म्हणजे हे सुद्धा झाले 50. मग हे 50 प्रश्न, हे 50 प्रश्न, एकूण 100 प्रश्न, आणि 100 प्रश्नांना एकूण 100 गुण आणि 60 मिनिटं, लक्षात ठेवायचे. हा तुमचा कोणता झाला पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम. दुसरी गोष्ट, याला 1/4 निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे तुमच्या चुकीच्या उत्तराला, तुमच्या त्या चुकीच्या एका उत्तरामधून, एका प्रश्नाच्या उत्तरामधून 0.25 मार्क वजा करणार. आता जो मुख्य परीक्षा सिलेबस आहे, मग ज्यांचा पूर्वचा क्लिअर होईल कट ऑफ, त्यांना मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, ते मुख्य परीक्षेला जाऊन अप्लाय करू शकतात. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं, जो मागच्या वर्षीचा कट ऑफ होता 50-51 दरम्यान बऱ्यापैकी लागतो. पण आता मी तुम्हाला काय सांगितलं, तर हे लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेमध्ये आपल्याकडे पुन्हा 2 पेपर असतात. पूर्व परीक्षेला एकच पेपर असतो, मुख्य परीक्षेला 2 पेपर असतात. पेपर 1 मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी असे तुम्हाला व्याकरणाचे विषय असणार आहेत, मराठी आणि इंग्रजी, लक्षात ठेवायचं. त्यातल्या पहिल्या मराठीचे 50 प्रश्न असतात, दुसऱ्या इंग्रजीला 50 प्रश्न असतात. एकूण झाले 100 प्रश्न, आणि पुन्हा 100 प्रश्नांचे 200 गुण. बघा, पूर्व परीक्षेला एक प्रश्न 1 मार्काला आहे, पण मुख्य परीक्षेला एक प्रश्न 2 मार्काला आहे. लक्षात. वेळ किती आहे? वेळ आयोगाला आवडता टायमिंग आहे, तो म्हणजे 60 मिनिटं. 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न, 200 गुण. आता पेपर जो दुसरा आहे याला म्हणायचं सामान्य अध्ययन. यामध्ये सगळे विषय मिक्स असतात आणि थोडी बुद्धिमत्ता गणित सुद्धा असतं, लक्षात ठेवा. आता बघा, याच्यामध्ये आपण थोडं डिस्क्रिप्शन केलं की काय होणार, याच्यामध्ये सुद्धा जो आपला जीएसचा विषय आहे, ज्यामध्ये इतिहास आहे, पुन्हा भूगोल आहे. बघा, जीएसचे विषय कसे असतात, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, पुन्हा त्याच्यानंतर विज्ञान सुद्धा आहे. म्हणजे हे विषय तुमचे सगळे कुठले झाले, कॉमनच होते पूर्व परीक्षेला. फक्त एक्स्ट्रा काय असतं, विज्ञानासोबत तंत्रज्ञान असणार. त्याचबरोबर तुम्हाला 2 कायद्यावर सुद्धा प्रश्न असणार, लक्षात ठेवायचं. म्हणजे आणि जो तुमचा गणित बुद्धिमत्ता आहे, त्या गणितामध्ये लक्षात ठेवा, इथं महत्वाचं सांख्यिकीवर 2-3 प्रश्न असणार आहेत. कुठल्या घटकावर? सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स. लक्षात. मग थोडं मुख्यला वेटेज आहे, काही घटक एक्स्ट्रा आहेत. यासाठी सुद्धा 100 प्रश्न असतात आणि 200 गुण असतात. आणि यासाठी सुद्धा सेम तुम्हाला 60 मिनिटं म्हणजेच 1 तास असणार आहे. म्हणजे काय झालं बघा, पेपर 1 आणि पेपर 2 मिळून असे 400 गुण झाले. आणि 400 गुणापैकी तुम्हाला तुमचा कट ऑफ क्लिअर करणं गरजेचं आहे. जो कट ऑफ लागेल तो 400 गुणापैकी लागेल. पूर्व परीक्षेचा जो काही तुमचा स्कोर आहे तो कधीही तुमच्या मेरिटला पकडत नाहीत. पूर्व परीक्षा फक्त चाळणी परीक्षा झाली. समजा 50 कट ऑफ लागला, तुम्हाला 50.25 पडले आणि एका विद्यार्थ्याला 99 पडले, तरी त्याचे मार्क धरले जात नाहीत. जो तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो तुम्हाला मुख्यलाच मार्क पाडायचे आहेत. त्या मुख्यच्या मार्काच्या आधारावर तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव येणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग हे क्लिअर झालं. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा निगेटिव्ह मार्किंग असतं का? हो, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. जसं ज्या प्रश्नाला केवढ्या प्रकारचं म्हणजे किती मार्काचं उत्तर आहे
किती मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न जर 1 मार्काला असेल तर तुमचं 0.25 मार्क वजा होणार. एक प्रश्न जर बघा, एक प्रश्न 1 मार्काला असेल तर 0.25 मार्क वजा होणार, याचं 1/4 करा. आणि एक प्रश्न 2 मार्काला असेल तर तुमचे 0.50 मार्क वजा होणार. म्हणजे 1/4च असतं ते लक्षात ठेवा. याला भागिले 4 केलं की पुन्हा 0.50 येणार. 1/4च आहे, पण ते प्रश्नांच्या पॅटर्न नुसार आहे. एक प्रश्न 1 मार्काला असेल तर 0.25, एक प्रश्न 2 मार्काला झाला 1/4 चे झाले 0.50. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके. आता या पदाबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे माहिती नाही की बाबा एक्साईजचा जो पद आहे तो नेमकं करतो काय, त्याचं काम कुठं असतं. आता मी मगाशी म्हणलं की दारूबंदी संदर्भात जे जे महत्वाचे कायदे आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपण अभ्यासक्रम बघितला, पूर्व परीक्षा बघितली, मुख्य परीक्षा बघितली, पण आता आपल्याला पाहायचं आहे की कार्य आणि अधिकार काय. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य उत्पादन शुल्क नावाचं एक विभाग आहे, ज्याचा कॅबिनेट मंत्री असतो, लक्षात ठेवा, त्याचा राज्यमंत्री पण असतो. आणि यांच्या अंतर्गत सगळीकडे ही जी पूर्ण आपण म्हणतो ना की बाबा नोकरशाही चालते. म्हणजे काय, सचिव दर्जापासून आयुक्त दर्जापासून खाली 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 अशी पदे येतात. तुम्हाला मी प्रमोशन पण सांगेन. आता महत्वाचं बघा, कार्य आणि अधिकारामध्ये की महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे दारूबंदी आहे का, नाही. मग दारूबंदी नाव काय दिले त्याला, आता आपण म्हणतो राज्य उत्पादन शुल्क, पण हे लगेच कळत नाही. मी म्हटलं दारूबंदी पोलीस, लगेच कळतं. दारूबंदी फौजदार, लगेच कळतं. म्हणजे काय, ज्याच्याकडे दारू बंद करण्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी आहेत. आता आपण काय करूया, 2 गोष्टी लक्षात ठेवूया. पहिली गोष्ट म्हणजे तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आपल्याकडे एकूण 8 विभागीय कार्यालय आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. मग ते ठाणे आहे, पुणे आहे, नांदेड आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नाशिक आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये 2-3 जिल्हे असणार आहेत. आता विभाग म्हणजे काय, त्या विभागांतर्गत 3-4 जिल्हे असणार आहेत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी म्हटलं नाशिकचा विभाग कुठला, एक्साईजचा, तर नाशिकच्या विभागीय कार्यालयाअंतर्गत किंवा नाशिकच्या विभागामध्ये नाशिक येतं, नंदुरबार येतो, धुळे येतं, जळगाव येतं. मी म्हटलं ठाण्याचा विभाग, ठाण्याच्या अंतर्गत मुंबई शहर, मुंबई, ठाणे, पालघर. मी म्हटलं पुण्याचा विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, जे काय असेल. मग असे आपले जे काही महत्व 36 जिल्हे आहेत ते एकूण 8 विभागीय कार्यालयामध्ये विभागलेले आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता थोडंसं आपण जे कायदे पण बघूया की यांना कशा प्रकारे अधिकार मिळतात. मग यांचं काम काय आहे की कार्यामध्ये लक्षात ठेवा, यापूर्वी आपण 2 कायदे महत्वाचे लक्षात ठेवायचे. एक कायदा आहे तो आहे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949, म्हणजे महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट, लक्षात ठेवायचं. दुसरा महत्वाचा जो केंद्रानं पारित केला होता तो आहे एनडीपीएस 1985 चा कायदा आहे. म्हणजे जे नार्कोटिक्स किंवा ड्रग्ज संदर्भात जो कायदा आहे, ज्याला काही ठिकाणी त्याला औषध प्रशासनाचा सुद्धा आपण काही कायदे म्हणतो, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट म्हणून एक कायदा आहे, लक्षात ठेवा. तर हा 1985 चा आहे, हा राज्याचा आहे, केंद्राचा आहे. या दोन्ही गोष्टी संदर्भात आपल्याला माहिती, तुम्हाला बघा हे तुम्हाला ट्रेनर सगळं शिकवलं जातं. 2021च्या पेपरला पेपर दुसऱ्यामध्ये कायदे असायचे त्यावेळी, आता सध्या कायदे नाहीये, पण त्यावेळी आम्ही पण अभ्यास केलेला आहे. याच्या आम्ही मुख्य परीक्षा त्यावेळी सुद्धा दिलेल्या आहेत, पण ते कायद्यामार्फत दिल्या होत्या. त्याच्यामध्ये जवळपास भरपूर कायदे असायचे, 10 ते 12 कायद्याचा अभ्यास असायचा. हे 2 प्रमुख कायदे आहेत. त्याचबरोबर लक्षात ठेवायचं, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत. ठीक आहे, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही विक्री केंद्राचे नियम असतात, यामध्ये मळीचे काही नियम आहेत, निरेचे काही नियम आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की हे कार्य काय आहेत. तर लक्षात ठेवायचं, या कायद्या अंतर्गत बघा महत्वाचं काय अधिकार काय असणार आहेत. या कायद्या अंतर्गत तुम्ही जेव्हा अभ्यास करता तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणे गरजेचं आहे. बघा, पहिला, महाराष्ट्रामध्ये अवैध दारू म्हणजे इलिगल जी काही लिकर आहे त्याचं प्रोडक्शन असेल, त्याचं उत्पादन असेल, ओके, त्याचं शुल्क वगैरे आणि त्याची वाहतूक, या नियंत्रण ठेवणं, देखरेख करणं त्या त्या अधिकाऱ्याचं काम आहे. लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही हे कायदे वाचता त्या कायद्यांची व्यवस्थित अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट, रेड सुद्धा मारू शकतात हे अधिकारी, जे एक्साईज यसा आहे सब इन्स्पेक्टर, रेड मारण्यापासून शुल्क प्रतिशुल्क गोळा करणे किंवा जवळच्या एका मोठ्या ठिकाणी त्याला हजर करणे किंवा त्याला अटक करणे, ह्या गोष्टी होऊ शकतात. शास्ती सुद्धा त्याला हे करू शकतात. ठीक आहे, बाकी न्यायालयाच्या गोष्टी आहेत, पण कायदे महत्वाचे आहेत, त्यानुसार या गोष्टी असतात. चौथी गोष्ट, तर नागरिकांमध्ये आवाहन करणे किंवा नागरिकांमध्ये जनजागृती करणे, हे सुद्धा या अधिकाऱ्यांचं काम आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आपण आसपास काय गोष्टी पाहतो, तर बऱ्याच वेळा इलिगल लिकरची काही गोष्टी येतात, काही वेळा इलिगल लायसन्स असतो, लायसन्स ट्रान्सफर केला जात नाही, लायसन्स बनावट असतो किंवा त्याच्या अंतर्गत काही चुकीची दारू विकली जाते.
पॉइझनस काही लिकर असते, लोक बळी पडतात, लोक मरतात. त्यामुळे यावर आधारित काही महत्वाच्या गोष्टी आहेत. आता ह्यामध्ये लक्षात ठेवायचं की अशा प्रकारच्या काही तुम्हाला लायसन्सचे हे असतात. तुम्ही इथं 5 पॉईंट ऍड करू शकता. परवाने बघणे, ज्या ज्या आस्थापना आहेत, विविध प्रकारचे हॉटेल असेल, विविध प्रकारच्या विक्री केंद्र असतील, फॉरेन लिकरच्या विक्री केंद्र असतात, देशी दारूची दुकान असतात, त्यांना कंपल्सरी लायसन्स लागतो. लायसन्स नसेल तर शास्ती सुद्धा होते, दंड मोठा होतो आणि तुमचा लायसन्स पुन्हा तुम्हाला मिळणार पण नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो सीएल म्हणजे देशी दारूचा लायसन्स, त्याला आपण कंट्री लिकर असं म्हणतो. देशी दारू म्हणजे कंट्री लिकर. एफएल म्हणजे परदेशी दारू, विदेशी दारू, त्याला आपण म्हणतो फॉरेन लिकर. ठीक आहे. मग या संदर्भात त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लायसन्स असतात. एफएल परवाना, FL3, FL2, FL1, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लायसन्सेस असतात, लक्षात ठेवायचं. मग हे सगळं कुणाचं? परवाने चेक करणं, अचानकपणे एखाद्या बिअर बार असेल, एखादा परमिट रूम असेल, एखादा कुठला हॉटेल मोठा असेल ज्या ठिकाणी विक्री केली जाते, हे जाऊन सुद्धा अधिकारी चेक करू शकतात. म्हणून हा अभ्यास आम्ही त्यावेळी केला होता, पण आता तुम्हाला टेक्निकल जास्त करायची गरज नाहीये, तुम्हाला कायदे नाही आहेत, पण ते हे त्या अधिकाराचे कार्य किंवा अधिकार असे असतात. लक्षात, म्हणजे थोडंसं माहिती करून घ्यायचं. अशा प्रकारचे कायदे असणार आहेत. आणि दारूबंदी संदर्भात ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी करता येतील, तुम्ही पाहिलं असेल, कॉलेज असेल, शाळा असेल, अशा ठिकाणी कुठल्याही ठिकाणी म्हणजे 500 मीटरच्या एरियामध्ये असेल, कुठल्याही ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी दिसत नाहीत. त्याचं कारण आहे की नियमामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता प्रमोशन कसं असतं रे, तर लक्षात ठेवा, जे पहिलं पद आहे त्याला आपण म्हणतो दुय्यम निरीक्षक. ते त्याला आता आपण काय म्हणूया, आयोगानं मागच्या आयोगानं प्रसिद्ध सांगितल्याप्रमाणे उपनिरीक्षक म्हणजे सब इन्स्पेक्टर, बरोबर. त्याच्यावरती पद आहे निरीक्षक दर्जाचं, इन्स्पेक्टर लेवलचं, एक्साइज इन्स्पेक्टर, त्याच्यावरती पद आहे. आता बघा, सर्वोच्च पद, आता ही जे 2 पद आहेत ना, जो उपनिरीक्षक आहे हा तालुक्या लेवलला काम करत असतो. लहान सहान तालुका असेल, निरीक्षक आहे तो सुद्धा तालुक्या लेवलला आहे बऱ्यापैकी, पण जर मोठा तालुका असेल तर हे 2 काम करतात. एका निरीक्षकच्या हाताखाली 2-3 उपनिरीक्षक असतात, लक्षात ठेवायचं. आता निरीक्षक जो आहे, जो इन्स्पेक्टर आहे, तो पूर्ण मोठ्या तालुक्यामध्ये काम करतो. असे तालुके असतात ज्या ठिकाणी बिअर बार जास्त आहेत, त्याचं लायसन्सेस विक्री जास्त असते, कलेक्शन जास्त असतं, कारण उत्पादन शुल्क गोळा करावा लागेल ना, किंवा तस्करी होऊ शकते, स्मगलिंग होऊ शकते. अशा वेळी इथं मोठ्या तालुक्यामध्ये हा व्यक्ती असणार आहे. त्यानंतर जो याच्यावरचा व्यक्ती असेल तो असेल उप अधीक्षक म्हणजे डेप्युटी सुपरिटेंडंट. ओके, ही सुद्धा गट ब ची पोस्ट आहे, पण ही गॅजेटेड पोस्ट आहे. ही राज्यसेवेतनं भरली जाते आणि याच्यावरती जिल्ह्याला असतो, हा असतो 2-3 तालुक्याच्या समूहाला, प्रांताला, 2-3 तालुक्याच्या समूहाला. आणि याच्यावरती असतो, तो असतो सुपरिटेंडंट ऑफ एक्साइज, त्याला आपण काय म्हणतो, एक्साइज अधीक्षक सुपरिटेंडंट. आणि ही पोस्ट जिल्ह्याला असते, लक्षात ठेवायचं. आता अधीक्षक आहे किंवा उप अधीक्षक आहे, या ज्या जागा आहेत राज्यसेवेतनं भरल्या जातात, पण त्या दरवर्षी निघत नाहीये. ठीक आहे, कधी कधी निघतात. आता यावर्षी निघलेल्या होत्या, उपाधीक्षक निघल्या होत्या, अधीक्षक पण निघल्या होत्या, पण दरवर्षी आकडा नसतो. लक्षात ठेवायचं, इथून तुम्ही इकडे प्रमोशनला जाऊ शकता, इथून इकडे सुद्धा प्रमोशनला जाऊ शकता, किंवा इथून तुम्ही राज्यसेवेत सुद्धा डिरेक्टली परीक्षा देऊन जाऊ शकता. पण हे जे पद आहे यासाठी कोणतीही चाचणी परीक्षा म्हणजे एमपीएससी मार्फत घेतली जात नाही. तुम्हाला ही परीक्षा देऊन इकडे प्रमोशन करावं लागतं. अलग लक्षात. मग हे तुमचं प्रमोशन असणार आहे. बदली, आता लक्षात ठेवायचं, बदली ऑल ओव्हर महाराष्ट्र असणार, कारण 8 विभागीय कार्यालय आहेत, 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठे पण बदली होऊ शकते, लक्षात ठेवायचं. पण प्रमोशनचा कालावधी असतो तो सहसा 7 ते 8 वर्षांचा असणार आहे, लक्षात ठेवायचं. इथून इकडं, इथून इथं, इथे जरा जास्त वेळ लागेल कारण ही डीवायएसपी स्केलची आहे, पण ऍक्च्युली गट आहे. डीवायएसपी वेगळा, जो पोलीस खात्यामधला उपदेशक असणार आहे, हा एक्साइज मधला आहे. ठीक आहे. मग तालुक्या लेवल पासून या गोष्टी असतात. लहान लहान तालुक्यामध्ये तुमचा मेन सब इन्स्पेक्टर असतो इकडला एक्साइज मधला. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. ओके, तर प्रमोशन बदली ऑल ओव्हर महाराष्ट्र सगळीकडे होऊ शकते. आणि मग प्रमोशन वाढल्यावर तुमचा स्केल पण वाढणार, महागाई भत्ता वाढला, डिअरनेस, तुमचा डिअरनेस अलाउन्स वाढला, रेंटल वाढला जर मोठ्या ठिकाणी असेल तर. आणि महत्वाचे 2 व्यक्ती लक्षात ठेवायचे, जो सचिव आहे इकडे तुमचा आला नोकरशाही मधला टॉपचा व्यक्ती, विभागाचा सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग अधिकारी कुठल्या, दारूबंदीचा किंवा राज्य उत्पादन शुल्काचा. आणि जो आयुक्त असेल तो सुद्धा मोठा व्यक्ती आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग याच्यावरचा असणार आहे, अधीक्षकचा वरती असणार आहे विभागीय आयुक्त, म्हणजे जो विभागीय कार्यालयाचा प्रमुख असेल. अलग लक्षात, हे सुद्धा विसरायचं नाही. आता मला सांगायचं आहे की 2025 ला बघा, आपण एक काम करू, असा आपण एक आकडा बघूया. 2025 ला आयोगाने दिलेल्या जाहिरातीमध्ये सुरुवातीला जेव्हा जाहिरात आली गटकची, यामध्ये दुय्यम निरीक्षकाला म्हणजे एक्साइज साठी 0 जागा होत्या, बरोबर. मग काय केलं, आयोगानं परीक्षा घेतली आणि पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत, आयोगाने काय सांगितलं आधीच जाहिरातीमध्ये, पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत आहे त्या पदामध्ये वाढवू शकते, नवीन संवर्ग वाढू शकतो, काही प्रॉब्लेम नाही.
ठीक आहे. तर आयोगानं काय केलं, पूर्व परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधी याच ऍड मध्ये एक्साईजच्या 125 जागा वाढवल्या. भारी केलं ना, एक्साईजच्या 125 जागा वाढवल्या आयोगानं. आलं लक्षात? म्हणजे ते मागणीपत्र आलं, त्यांनी जागा वाढवल्या. आता 2026 ला जे काही महत्वाचं आहे आपण त्याच्यावर बोलणार आहोत. बघा, 2026चा जो काही आकडा आपल्याकडे आहे सध्या, याच्यावर काय सध्या माहित नाही की होणार की नाही, पण एप्रिल 2026 ला राज्य उत्पादन शुल्क विभागाचा एक आकृतीमध्ये आला होता. आता आकृतीमध्ये म्हणजे काय असतो, त्यामध्ये चपरासी, जवान, चालक, त्याला आपण काय म्हणतो, सहाय्यक उपनिरीक्षक, निरीक्षक, सगळ्या पदांचा पूर्णपणे आराखडा दिला जातो, ज्यामध्ये किती जागा सध्या आहेत रिक्त, जागा किती जागेमध्ये सध्या काम करतायत, कुठल्या ठिकाणी रिक्त जागा आहेत, कुठल्या विभागामध्ये, सगळं दिलेलं असतं. तर असा एक आकडा आलेला आहे की जवळपास 441 जागा रिक्त आहेत सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर. मग असा प्रश्न पडतो की 441 जागा, सगळ्या जागा 2026 मध्ये ऍड होणार का? मी अजूनही सांगतोय, फॉर्म भरून घेतला नसेल तर फॉर्म भरून घ्या. 17 जुलै शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवायची. आता गट कसाठी अलग लक्षात. दुसरी गोष्ट, फॉर्म व्यवस्थित भरून घ्या, कुठल्या प्रकारे चुका करू नका. तुम्हाला मी सांगितलेलं सगळं काय काय करायचं. ओके. आता 441 जागा रिक्त आहेत, मग सगळ्या जागा याच्यामध्ये ऍड करणार का? तर अजिबात नाही. जेवढ्या जागा रिक्त असतात सगळ्या जागा या ठिकाणी ऍड होत नसतात. काही प्रमोशन जातात आणि काही स्पर्धा परीक्षेने जातात. मग आपल्याकडे सध्या मुद्दा कुठला आहे? स्पर्धा परीक्षेचा, एमपीएससी मार्फत. मग असा एक अंदाज आहे की मे 2026 ला 17 मेला एक त्यांनी प्रसिद्धीपत्र काढलं होतं या डिपार्टमेंटनं की रिक्त जागेचा तपशील त्यांनी लवकरात लवकर एमपीएससीला द्यावा. आता एमपीएससी स्वतः जागा सगळ्या काढतं, लक्षात ठेवायचं. आधी सामान्य प्रश्न विभागाकडे जायचं फाईल आणि मग ती एमपीएससी कडे जायची. तसं आता नाहीये. आता डिरेक्टली विभाग काय करतो, तो एमपीएससीला जागा, एमपीएससी काय करते, मग त्या संदर्भात आरक्षणाचे काही मुद्दे लक्षात घेऊन त्याच्यावर जाहिरात करत असते, लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपला अभ्यास चालू ठेवा. ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी एकदा फॉर्म भरून घ्या. 17 जुलै लास्ट तारीख आहे. आता लक्षात ठेवायचं, जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी अजूनही अभ्यास सुरुवात केली नसेल, आपल्याकडे सप्टेंबरचा कालावधी आहे. सप्टेंबर पासून आपल्या परीक्षा होणार आहेत. म्हणजे आपलं काम काय आहे, तर आयोगानं सांगितल्याप्रमाणे पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत जागा कधी वाढू शकतात. त्यामुळे अशी एक आशा ठेवूया की आगामी काळामध्ये, पुढच्या 1-2 महिन्यामध्ये किंवा पुढे काही दिवसामध्ये सुद्धा याच्याबद्दल जागा वाढीचा तपशील येऊ शकतो. आयोग त्या संदर्भात प्रसिद्धीपत्र सुद्धा टाकू शकतो, लक्षात ठेवायचं. विद्यार्थी नवीन असतील, ज्यांना अजूनही असं वाटते की सर आम्ही ही बॅच घेऊ का, किंवा आम्ही अभ्यास कसा करायचा, यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. तुम्ही सविस्तर ह्या गोष्टी करत चला. ही जी आपली बॅच आहे एकलव्य बॅच, यामध्ये आपण पूर्व नव्हे तर पूर्व सोबत मुख्य सुद्धा अभ्यास करून घेत आहोत. ते सुद्धा कमीत कमी फीज मध्ये, फक्त एवढ्याच फीज आहेत. तर तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही ह्या क्रमांकाला संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे, त्यावर जाऊन एकलव्य बॅच सिलेक्ट करा. त्यातले काही लेक्चर्स आपण फ्री ठेवलेले आहेत, ते सुद्धा पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा वेगळ्या विषयामध्ये भेटायचं आहे. तुमचे कोणी विद्यार्थी मित्रमंडळी असतील, सिरियसली अभ्यास करणारे आहेत, त्यांना सांगत चला, एमपीएससी फॅक्टरीवर आपण प्रत्येक पदाची माहिती टाकत आहोत. पुढे येणाऱ्या काळामध्ये तांत्रिक सहाय्यक असेल, एएसओ असेल, पीएसआय असेल, अशा वेगवेगळ्या पदांसुद्धा इथे आपण सगळ्या माहिती देणार आहोत. तर लक्षात ठेवायचं, तुमच्या अजून कोणत्या शंका असतील या पदाबद्दल असेल, किंवा तुम्हाला अजून कोणत्या पदाबद्दल माहिती हवी असेल, तर कमेंटला उत्तर टाकत चला. त्याचं आपण सविस्तर शंका निरसन करण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. जय हिंद.